तर त्याचा निश्चितपणे फायदा होतो. लेक लाडकी योजना किंवा लाडकी बहीण योजना या योजना आपण लोकांपर्यंत घेऊन जात आहे, ते गेम चेंजर असणार आहे. महिला तुम्हाला वाटतं यावेळेला महायुतीचं सरकार आणून देतील? हो का, आजपर्यंत सगळ्या सरकारांनी आपापल्या परीनं चांगल्या योजना देण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठली एखादी योजना क्लिक होईल हे मतदारांच्याच हातात असतं. काम करायचं सरकारचं काम, विरोधकांचं काम सरकारचे दोष दाखवणं, चुका दाखवणं किंवा नरेटिव्ह सेट करून कशी ती मतं आपल्याकडे खेचता येईल. लेक लाडकी योजना संदर्भात एक नरेटिव्ह सेट केला गेला की आता हे 1,500ने काय होणार नाही, 3,000ने काय होणार नाही आणि हे डिस्कंटिन्यू केलं जाईल निवडणुकीनंतर, अशा प्रकारचा नरेटिव्ह सेट केला गेलाय. तुम्ही बघा, आम्ही एकदम जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये दिले. गणेशजी, काही काहींनी त्या 3,000चं व्यवसाय पण व्यवसाय, म्हणजे रक्षाबंधन होतं ना, राखी बांधण्याच्या करता दोरा वगैरे जे काही लागतं, कोणी घुंगरू केले ते आणलं आणि त्याच्यातनं राख्या केल्या आणि त्या विकल्या. त्या 3,000चे तिनं 20,000 केले. काही शिलाई मशीन वगैरे ज्यांच्याकडे असतात त्यांना थोडं बहुत छोटा, अगदी छोटा व्यवसाय. थोडक्यात मी मराठी भाषेत सांगतो, दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी ज्यांची चूल पेटते त्या महिलांच्या करता हे 3,000 रुपये पण महत्वाचे आहेत. भाजी घेऊन विकायची, म्हणजे मार्केट मंडईमध्ये जायचं, भाजी आणायची वगैरे, फळं आणायची वगैरे, अशा पद्धतीनं पण त्यांचे पैसे वाढतात ना. कारण आणताना तिथं एकदम होलसेल मधनं घेतात आणि किरकोळमध्ये येऊन विकतात. आपोआप पैसे त्याचे जास्त येतात, ते मल्टिप्लाय होतं. तुम्ही आणि एक मिनिट, ह्या जे गणेशजी 2.5 कोटी महिला डोळ्यासमोर आहेत, 46,000 कोटी, हे 46,000 कोटी आपल्या महाराष्ट्रातलं अर्थचक्र फिरवायला मदत होणार आहे. कारण ती कुठल्या तरी गावात जाऊन त्या दुकानात काहीतरी घेईल, कुठल्या तालुक्याच्या ठिकाणी जाईल, कुठेतरी ती जाईल, ती घरात ठेवणार नाही. तिलाही स्वतःला वाटतं की मी माझ्याकरता काहीतरी करावं, पण इतके दिवस घरच्यांनी कुणी तिथं विचार केला नाही गरिबीमुळं. आणि आम्ही घेताना 2.5 लाखाचेच घेतले ना. ज्याच्या घरामध्ये 20,000 रुपये उत्पन्न आहे, 20,000च्या आत, त्यांनाच आहे. पण